नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक केलं आणि संजय राऊतांना मात्र मिरच्या झोंबल्या. संजय राऊत तुमचे मालक उद्धवजी ठाकरे यांचं कौतुक शरद पवार साहेबही करत नव्हते. शरद पवार साहेब देखील उद्धवजी ठाकरे 2.5 दिवस मंत्रालयात गेले म्हणून त्यांना नाव ठेवत होते. तुमच्या मालकाचं कोणी कौतुक करत नाही त्याबद्दल आम्ही काहीही म्हणू शकत नाही. परंतु अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक केलं. ते त्यांचं काम बघून केलेलं कौतुक आहे. देवाभाऊंनी महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य करण्यासाठी जे प्रयत्न केले ते कामाचं कौतुक आहे. फक्त ते देवाभाऊंचं कौतुक नाही तर 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक आहे. आणि 14 कोटी जनतेच्या महाराष्ट्राचं कौतुक झाल्यानंतर संजय राऊत यांना मात्र मिरची झोंबलेली आहे. त्यांना असं वाटतंय की आपले मालक एवढं चांगलं काम का करू शकले नाही. उद्धवजी ठाकरे यांचं शरद पवार साहेब देखील कौतुक करत नाही आणि देवाभाऊंचं अमेरिकेचे राजदूत कौतुक करतात. याच्यामुळे संजय राऊतांना मिरची झोंबली आहे. संजय राऊत अभी तो ये शुरुआत है. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक मिरच्या झोंबणार आहेत. कारण असे विक्रम हे महाराष्ट्राच्या नावावर होतील आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नावावर होतील. आज अमेरिका कौतुक करते, उद्या जगभरातून महाराष्ट्रातल्या चांगल्या कामाचं कौतुक होणार आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु संजय राऊत तुमच्याकडे कौतुकासारखं काहीही नाही. तुमचे मालक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या एकाही माणसानं तुमचं कौतुक केलं नाही. तुमच्या सोबत असलेल्या पवार साहेबांना देखील तुमचं कौतुक करावंसं वाटलं नाही. त्यांनी तुमच्यावर टीका केली होती. हे एकदा संजय राऊतांनी आठवलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस यशस्वी मुख्यमंत्री आहेत का अयशस्वी मुख्यमंत्री आहेत याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं दिलेला आहे. संजय राऊत तुमचे मालक अयशस्वी होते, तुमचे मालक घरबसे होते, तुमचे मालक टीका केली तर लोकांना तुरुंगात डांबणारे होते, तुमचे मालक लोकांची घरं तोडणारे होते, तुमचे मालक पत्रकारांना अटक करणारे होते. तर देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादानं झालेले मुख्यमंत्री आहेत. तुमच्यासारखं पाठीमध्ये खंजीर खुपसून हिंदुत्ववादाशी गद्दारी करून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून मुख्यमंत्री झालेले देवाभाऊ नाहीत. तर देवेंद्रजी फडणवीस 14 कोटी जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि यशस्वी मुख्यमंत्री काय असतात ते संजय राऊत एकदा उघड्या डोळ्यांनी बघा. मुंबईमध्ये कोस्टल रोड करणारे यशस्वी मुख्यमंत्री असतात, मुंबईमध्ये मेट्रो करणारे यशस्वी मुख्यमंत्री असतात, अटल सेतूचा प्रकल्प करणारे मुख्यमंत्री यशस्वी असतात, मुंबईकरांना हक्काचं घर BDD चाळीमध्ये स्वस्तात देणारे यशस्वी मुख्यमंत्री असतात. तर मुंबईला लुटणारे अयशस्वी मुख्यमंत्री असतात. मुंबईला लुटण्याचा इतिहास तुमच्या मालकाच्या अर्थात उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर आहे. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाढदिवस साजरा करतील आणि 18 सप्टेंबरला राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यांच्या जोडीला संजय राऊत या देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतील. संजय राऊत आता तुम्हाला गृहमंत्री होण्याचं स्वप्न पडतंय, राहुल गांधींना तुम्हाला पंतप्रधान पदाचं स्वप्न पडतंय. आता 17 सप्टेंबरला मोदीजी वाढदिवसाचा केक कापतील आणि केक कापल्याबरोबर राष्ट्रपती भवनात जाऊन आपला राजीनामा सादर करतील आणि सांगतील की राहुल गांधींना पंतप्रधान करा. आणि मोदीजी दुसरी एक अट ठेवणार आहेत. संजय राऊत सांगायला विसरले. मोदीजींची दुसरी अट आहे की संजय राऊत यांना गृहमंत्री करा. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान, संजय राऊत या देशाचे गृहमंत्री. 18 सप्टेंबर 2026 रोजी या दोघांचाही शपथविधी सोहळा हा महाराष्ट्र आणि हा देश उघड्या डोळ्यांनी पाहिल आणि पेढे वाटण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल. संजय राऊत मुंगेरी लालके हसीन सपने बघणं बंद करा. आता स्वप्नामध्येही तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान करावेसे वाटतात. आता तुम्हाला गृहमंत्री होण्याचे स्वप्न पडतात. काळजी करू नका. 2029 पर्यंत व्हॅकन्सी नाहीच, परंतु 2029ला देखील मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू.
राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवण्याचं तुमचं स्वप्न हे या जन्मात तरी पूर्ण होणार नाही. शिंदे गटाच्या स्वीकृत नगरसेवकावरती बलात्काराचे आरोप आहेत. फडणवीस सरकार नियुक्त करता येणार. स्थानिक पोलीस स्टेशन हे प्रकरण दाबते जाणीव. शिंदे गटाच्या स्वीकृत नगरसेवकाबद्दलच्या आरोपाबद्दल पोलीस खातं गांभीर्यानं दखल घेईल, त्याबद्दल चौकशी करून योग्य असेल तर कारवाई करेल. परंतु महिला अत्याचाराबद्दल संजय राऊतांनी बोलावं. संजय राऊत एका महिलेला कशा पद्धतीनं शिवीगाळ केली हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं त्या महिलेचं एक पुस्तक येणार आहे. त्या ताईचं पुस्तक येऊ नये म्हणून संजय राऊत आजही गुंडांकरवी ताईंना धमक्या देण्याचं काम करतात. स्वप्नाताईंना धमक्या देऊन त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ नये, कारण संजय राऊतांच्या विरोधातलं पुस्तक प्रकाशित झालं तर संजय राऊत कसे कामशास्त्री म्हणून काम करत होते याची पोलखोल होणार आहे. म्हणून संजय राऊत आजही ते पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी धमक्या देत आहेत. जे महिलांना शिवीगाळ करतात, जे महिलांना धमक्या देत आहेत, अशांनी महिला अत्याचारांवर बोलू नये. महाराष्ट्रातले पोलीस महिला अत्याचार रोखण्यासाठी सक्षम आहेत. परंतु संजय राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं महिलांबद्दल शिवीगाळ केली, अपशब्द वापरले, जाहीरपणे नको नको ते शब्द वापरून महिलांना शिवीगाळ करणारे संजय राऊत तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. जुन्नरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली. तुम्हाला आठवत असेल, नसरापूरमध्ये असाच प्रकार घडला होता. 60 दिवसामध्ये संजय राऊत 60 दिवसामध्ये नसरापूर प्रकरणामध्ये बलात्काराला फासाची शिक्षा देण्याचं काम करणारं महाराष्ट्रातलं पहिलं सरकार आहे. देवाभाऊचं पहिलं सरकार आहे. तुमच्यासारखं आरोपींना पाठीशी घालणं, दोषींना पाठीशी घालणं, दोषींना पक्षात घेऊन, बलात्कारांना पक्षात घेऊन त्यांना तिकीटं देण्याचं काम उद्धवजी ठाकरे करतायत. संजय राऊतांवर महिला अत्याचाराचे आरोप आहेत, शिवीगाळीचे आरोप आहेत. अशांना खासदार करणारे उद्धव ठाकरे आहेत. आमच्याकडं तसं होत नाही. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे शिवसेना गोठवण्याची मागणी. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवण्याची मागणी. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे हिंदुत्ववादाचे विचार गोठवण्याची मागणी. आणि संजय राऊतांनी हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार गोठवण्याची सुपारी घेतली, म्हणूनच त्यांनी कोर्टामध्ये धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. जर का धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर हिंदुत्ववादाचे विचार संपून जातील, बाळासाहेबांचे विचार संपून जातील. हेच संजय राऊतांना हवंय. कारण संजय राऊतांना आता बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम नाही, तर राहुल गांधींच्या विचारांवर प्रेम आहे. संजय राऊतांना आता हिंदुत्ववादी विचारावर प्रेम नाही, तर समाजवादी पार्टीच्या विचारावर प्रेम आहे. ज्यांनी राम भक्तावर गोळ्या झाडल्या अशा समाजवादी पार्टीच्या विचारांवर प्रेम करण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली. त्यामुळं धनुष्यबाण गोठवा अशी दुर्दैवी मागणी सुप्रीम कोर्टामध्ये उभाटा गटाकडनं केली. परंतु संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात घ्यावं, तुम्ही काय, अजून कुणीही आलं तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवले जाऊ शकत नाहीत. हिंदुत्ववादाचे विचार गोठवले जाऊ शकत नाहीत. धनुष्यबाण देखील तुम्हाला या जन्मात तरी गोठवता येणार नाही. कारण बाळासाहेबांनी उचललेलं ते शिवधनुष्य आहे, ते गोठवण्याची आणि त्याला नामशेष करण्याची ताकद जनाब संजय राऊत तुमच्यामध्ये नाही, उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये नाही, आदित्य ठाकरे आणि कपिल सिब्बल तुमच्यामध्ये देखील नाही. हे शिवधनुष्य हिंदुत्ववादाचं आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं आहे. ते कुणीही गोठवू शकत नाही. संजय राऊत, त्यासाठी तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील. जेनझी आणि फर्स्ट टाइम वोटर हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीचे आहेत. संजय राऊत, तुम्ही शिवतीर्थावर जेनझीच्या समर्थनात आंदोलन केलं, त्यावेळेला उद्धवजी ठाकरे जिंदाबादच्या घोषणा द्यायला एकही तरुण तयार नव्हता. कारण इथल्या जेनझीला माहिती आहे की संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांचा अजेंडा हा जेनझींना पुढे करण्याचा किंवा सर्वसामान्य घरातल्या तरुणांना मोठं करण्याचा तुमचा अजेंडा नाही आहे. तुमचा अजेंडा आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे.
तुमचा अजेंडा आपल्या मुलाबाळांचं राजकीय करिअर सेट करणं हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अजेंडा मुलाबाळांचं करिअर सेट करण्याचा नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा देवाभाऊंचा अजेंडा महाराष्ट्रातल्या तरुणांचं करिअर सेट करण्याचा आहे. तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांचा अजेंडा आपल्या पोरबाळांचं करिअर सेट करण्याचा आहे. हा फरक इथल्या जेनझींना कळतो. आणि राहिला प्रश्न आश्रमशाळेचा, जनाब संजय राऊत, ज्या आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला ती आश्रमशाळा कुणाची होती? ती आश्रमशाळा काँग्रेसच्या खासदाराची होती, जे एकदा खासदार 3 वेळा आमदार राहिले अशा माणसाची होती. त्याबद्दल संजय राऊतांनी गेल्या 15 दिवसात चकार शब्दाने आवाज काढला नाही. परवा शनिवारी राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत आणि माझं संजय राऊतांना आव्हान आहे, तुम्ही राहुल गांधींचे जवळ आहेत असं सांगता, एकदा राहुल गांधींना सांगायला हवा की तुमच्या नेत्याच्या आश्रमशाळेमध्ये 3 विद्यार्थींचा जीव गेला, त्या आश्रमशाळेवर त्या नेत्यांवर राहुल गांधी काय कारवाई करणार आहेत? सरकार तर कारवाई करते, आश्रमशाळेचा परवाना रद्द झालाय आणि सर्व आश्रमशाळा सुरळीत करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जाते, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. शनिवारी संजय राऊतांनी पुण्यामध्ये रामरक्षाचं आंदोलन करणार असेल तर मला वाटतं राहुल गांधी देखील शनिवारी पुण्यामध्ये येणार आहेत. राहुल गांधी यांना घेऊन संजय राऊतांनी काँग्रेस रक्षा, उभाटा रक्षा असं आंदोलन करावं. कारण आता रामरक्षा झालेली आहे. रामलल्लाचं मंदिर अयोध्येमध्ये विराजमान झालेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं हे मंदिर अतिशय सुरळीतपणे चालू आहे. तिथल्या दोषींवर कारवाई केली, कोणालाही पाठीशी घालण्याचं काम नाही आहे. परंतु आपला पक्ष संपत आलाय आणि ते संपवण्याचं काम संपतराव राऊत उर्फ संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्या पक्षाची रक्षा करण्याची जबाबदारी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आलेली आहे. त्यामुळं त्यांनी रामरक्षाचं आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षाचं आंदोलन करावं. तशीच अवस्था राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाची देखील आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यामध्ये मिळून काँग्रेस आणि उभाटा गटांनी पक्षरक्षा आंदोलन करावं आणि पक्षरक्षाचा प्रयत्न करावा. रामरक्षा करण्याची जबाबदारी तुमची नाही आहे. प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद हे इथल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळं रामरक्षाची गप्पा संजय राऊतांनी करू नये. आपल्या पक्षरक्षाची विचार संजय राऊत आणि राहुल गांधींनी करावेत. विनोद तावडे यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये अन्याय झाला कारण की विनोद तावडे यांची भूमिका होती युती होईल म्हणून. नाही, विनोदजी तावडेंचं संजय राऊतांनी कौतुक केलं, त्याच्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद. परंतु विनोदजी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. विनोदजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशची आता निवडणूक होणार आहे आणि संजय राऊत, तुम्ही ज्या समाजवादी पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत त्या समाजवादी पार्टीची पळतात भुई थोडी करण्याचं काम योगी आदित्यनाथ आणि विनोदजींच्याच नेतृत्वात होणार आहे. युती कुणी तुटली हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. युती तोडून 150 जागा लढायच्या, मिशन 150 हे आदित्य ठाकरेंनी कुणासाठी सुरू केलं होतं हा 2014चा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. भूतकाळामध्ये गेला तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. 2019ला युतीमध्ये लढून तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, हा देखील इतिहास आहे. आज विनोदजींचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत संजय राऊत. विधानसभेचे यूपीचे निकाल लागल्यानंतर देखील भारतीय जनता पार्टी आणि विनोदजीचं असंच अभिनंदन करावं लागेल, कारण 400 पैकी 300च्या आसपास जागा भारतीय जनता पार्टी आणि तिथली युती जिंकेल. त्यावेळा देखील योगी आदित्यनाथजी आणि विनोदजी तावडे यांचं अभिनंदन करण्याची तयारी संजय राऊत यांनी ठेवली पाहिजे. संजय राऊत यांचा वंदे मातरमला विरोध आहे हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट अजेंडा आहे. कारण समाजवादी पार्टीनं वंदे मातरमला विरोध केला, अबू आझमीने वंदे मातरमला विरोध केला आणि आता अबू आझमीच्या पंक्तीमध्ये बसून जनाब संजय राऊत वंदे मातरमला विरोध करते. पण संजय राऊत, हा देश संविधानानं चालतो. संविधानाने कायद्याने जो निर्णय घेतला जातो तो सर्वांना बंधनकारक असतो. परंतु संविधान पायदळी तुडवायचं, कायदे पायदळी तुडवायचे हा तुमचा अजेंडा आहे. परंतु तुमचा अजेंडा कधीही पूर्ण होणार नाही. तुम्हाला संपूर्ण वंदे मातरम गावंच लागेल. जर तुम्ही संपूर्ण वंदे मातरम गायलं नाही
तर अबू आझमीच्या पंक्तीमध्ये जाऊन तुम्ही बसलात हे महाराष्ट्राला स्पष्ट होईल। उद्धवजी ठाकरे यांना माझं आव्हान आहे की उद्धवजी ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। त्वम ही दुर्गा दशप्रहर धारिणी हे वाक्य वंदे मातरम मध्ये असायला हवं की नको, हे कडवं गायला हवं की नको, याबद्दल उद्धवजी ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। अन्यथा उद्धवजी ठाकरे देखील समाजवादी पार्टीच्या अबू आझमीच्या रांगेमध्ये जाऊन बसले हे पुन्हा एकदा स्पष्ट होऊन जाईल। अमितजी ठाकरे यांनी विद्यार्थी परिषदेशी भांडण करण्याच्या ऐवजी भाषण कसं करावं याची थोडीशी घरामध्ये प्रॅक्टिस करावी। प्रॅक्टिस जमत नसेल तर रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये ट्रेनिंग देखील दिलं जातं, तिथं ट्रेनिंग घ्यावं। आधी भाषण पूर्ण करायला शिका आणि मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर टीका करा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही 9 जुलै 1949 रोजी स्थापन झालेली विद्यार्थ्यांची संघटना आहे। अनेक विद्यार्थी आंदोलनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेत। अनेक तरुण नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या मांडवाखाली घडलेले आहेत। तुमच्यासारखं भाषण विसरणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नसतात। त्यामुळे अमित ठाकरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर टीका करण्याच्या ऐवजी, त्यांच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप घेण्याच्या ऐवजी आरशासमोर उभं राहून भाषण कसं करावं याची प्रॅक्टिस करावी आणि एकदा भाषण करायला शिकलं की मग घराच्या बाहेर पडून आपली संघटना कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करावा। अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत। मुळामध्ये मनोज जरांगे पाटील, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र कुणाच्या काळामध्ये दिलेत तर भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या काळामध्ये दिले गेलेत। मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आता काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होत नाहीत कारण कागदपत्रांचा अभाव आहे आणि त्यासाठी स्वतंत्र समिती देखील आहे। मला वाटतं आंदोलन करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारशी चर्चा करावी। आमचे विखे पाटील चर्चेसाठी तयार आहेत, प्रसाद लाड चर्चेसाठी तयार आहेत, चर्चेमधनं तोडगा काढावा। परंतु मराठा समाजासाठी, मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। मराठा बांधवाचं सर्वाधिक हित करणारे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत। जरांगे पाटलांनी थोडासा इतिहासाचा आढावा घ्यावा। आजपर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, परंतु एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी देखील दर्शवली नव्हती। ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2016-17ला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण करून दिली होती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी थोडासा इतिहासाचा अभ्यास करावा, सरकारशी चर्चा करावी। चर्चेतनं तोडगा निश्चितपणे निघेल, तुमच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही। ज्यांच्या 240 जागा आणि राज्य सरकार केंद्रामध्ये सरकार आलंय ते संपलेले आहेत आणि ज्यांच्या 100 जागा देखील नाही आहेत, ज्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा धड कसं वागायचं हे कळत नाही, ते आता या देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहतायत। राहुल गांधी, आता तुम्हाला देशाचं पंतप्रधान होता येणार नाही। अंतराळामध्ये एखादा नवीन ग्रह शोधा, तिथं जाऊन पंतप्रधान पदाची निवडणूक लढता येते का ती बघा। कारण या देशामध्ये तुमची काय अवस्था आहे हे देशाने 3 निवडणुकीमध्ये दाखवून दिले। कारण तुम्ही ज्या पद्धतीची पप्पूगिरी करता ती पप्पूगिरी बघता यापुढे देखील पृथ्वी तलावर तरी तुम्हाला पुन्हा पंतप्रधान होता येईल असं वाटत नाही। त्यामुळे एखादा नवीन परकीय ग्रह शोधा, तिथे पंतप्रधान पदाची निवडणूक लढून जिंकता येते का याचा विचार राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनी करायला पाहिजे। देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह सक्षम आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेचे आशीर्वाद देखील आहेत। त्यामुळं मुंगेरी लाल के हसीन सपने बघण्याचा कार्यक्रम राहुल गांधी 2014 पासून करतात। ते 2034लाही मुंगेरी लाल के हसीन सपने बघतील, 44ला करतील आणि 54ला देखील करतील।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.